शृंगासी पहा केसे देह क्षेपिले लाजविले तिने आम्हासी स्त्री असोनी आचरण केले पुरुषार्थ आम्हा दाहुनी ती आठवा स्मृती वीरांची कसे देह क्षेपिले त्यांनी कसे देह क्षेपिले त्यांनी। माझे उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मुख्य करून पाचवताराच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन नाथ अज्ञान साधकाच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करते। या महावाक्य निरूपण सोहळ्याच्या निमित्ताने येथे महिला संमेलन होत आहे आणि या महिला संमेलनामध्ये मला बोलण्याची संधी मिळालेली आहे, तरी ती संधी साधण्याचा मी प्रयत्न करीत आहे। या महावाक्य निरूपण सोहळ्याचे निरूपक शब्दाची उत्पत्ती आणि व्यापकता वखाणून एका सूत्राचे अनेक अर्थ निरूपण करणारे माझे परमगुरुवर्य, अनेकांच्या वेदाबोधा अनुसरणाला निमित्त असणारे, गगनाला गवसणी घालणारे परमपूज्य उपाध्य कुलभूषण आचार्य श्री मोठे बाबा या परमवंदनीय विभूतीला मी शतश दंडवत प्रणाम करून त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करते। माझे गुरुवर्य श्री वांदेश्कर बाबाजी यांना सुद्धा मी शतश दंडवत प्रणाम करून त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करते। सर्वात पहिले मी माझा अल्पसा परिचय करून देते। माझे नाव कुमारी तनुश्री वांदेश्कर, रिद्धपूर। मी आज आपणासमोर नाती नागायसाचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे। कवीश्वराचार्य भास्कर भट्ट बोरीकरांसारखा महाज्ञानी नागायसाला विचारतो की अशी कोणती गोष्ट होती की मला न सांगण्यासाठी आचार्यांनी तुला त्यांची शपथ घातली होती, ती गोष्ट आता तू मला सांग। नागायसाने थोडा वेळ विचार केला व ती म्हणाली, भट्टो, आचार्य जेव्हा छिन्नस्थळीवर गेले तेव्हा मी त्यांना छिन्नस्थळीवर डोके ठेवून ढसाढसा रडताना व बोलताना पाहिले। तेव्हा मी त्यांना विचारलं की आचार्य आपण कोणाशी बोलता? तेव्हा ते मला म्हणाले की मी श्री गोसावी यांशी बोलतो। मी त्यांना म्हणाले की आपण म्हणजेच तुम्हाला इथे गोसावी यांचे दर्शन झाले? ते मान हलवून हो म्हणाले, परंतु ही गोष्ट कुणालाही सांगू नको असे आचार्य मला म्हणाले। मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला इथे गोसावींचे दर्शन झाले तर मला होईल का? ते म्हणाले, का नाही होणार, शुद्ध अंतकरणाने प्रार्थना केली तर होईल। मग मी सुद्धा तिथे जाऊन सर्वज्ञांची आराधना केली, तेव्हा मला गोसावींचे सफुजित दर्शन झाले। नागायसा सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीचं वर्णन करीतच होती की मध्येच भास्कर भट्ट म्हणाले, इतकी भावविभोर होऊ नको नागाई, तुम्ही म्हणतात ते खरं की सर्वज्ञ म्हणतात ते खरं? सर्वज्ञ म्हणतात आता तुम्हा नवे संबंध, याचाच अर्थ पुन्हा संबंधाशिवाय देवाची भेट होणे शक्य नाही, आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला सर्वज्ञांचं सफुजित दर्शन झालं। भास्कर भट्टांच्या या तर्काने नागायसाच्या डोळ्यातून पाणी आलं। आता नागायसा विजनाला जाऊन बसल्यावर ती स्वतःच्या मनाशी म्हणाली, आपलं चुकलं, आपण आचार्यांच्या दिलेल्या वचनाचं पालन केलं नाही, आता आपण याची शिक्षा भोगायलाच पाहिजे। त्या दिवसापासून तिने मौन धारण केलं। आता नागायसा आपलं जास्तीत जास्त वेळ देवधर्मामध्ये व्यतीत करू लागली। ती स्वतःच्या मनाशी म्हणाली, खूप झालं आता जगणं, आता देवदर्शनाची तयारी केली पाहिजे। खरं तर आपलं पहिलेच चुकलं, आपण सर्वज्ञांचं दर्शन होताच अटनक्रमे निघायला पाहिजे होतं, परंतु आपण निघालो नाही। असे म्हणून तिने अंथरुणावर अंग टाकलं। रात्रभर तिला झोप लागली नाही। सकाळी उठवून तिने आपला सर्व विधी पार पाडला व रात्री केलेला सर्व निश्चय सर्वांसमोर मांडला आणि अटनक्रमे निघाल्या। स्थानवंदन करीत करीत ते नाशिकच्या दक्षिण भागात पोहोचल्या। प्राप्तकाळ होताच नामस्मरण करावे, सूर्योदय होताच देवपूजा वंदन करावी, नंतर पारायण करावे, मग कुठे विजनाला जावे, एखाद्या घरी भिक्षा मागावी, असा त्यांचा नित्यक्रम होता। भोजन कमी झाल्यामुळे प्रकृती खंगत चाललेली होती। भिक्षेलाही 3 दिवसातून एकदा जायची। अखंड नामस्मरण ध्येय घेऊन आता नागायसा श्वास मोजत होती। तिला आता फक्त मृत्यूची प्रतीक्षा होती, कारण मृत्यूशिवाय पुन्हा संबंध नाही हे ती जाणून होती।
4 दिवसापासून भिक्षा न मागितल्यामुळे तिच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. आज उठत बसत कसंही करून आपण भिक्षा मागायची हे ठरवून नागाईसा भिक्षा मागायला निघाली. ती जवळच्या खेड्याच्या दिशेने निघाली. थोड्या वेळ चालल्यामुळे तिला फार थकवा आला. ते एका खडकावर थोडा वेळ बसली. विश्रांती घेतल्यावर परत नागाईसा उठली आणि चालायला लागली. ती गावात पोहोचेपर्यंत तिला 4 वेळा विश्रांती घ्यावी लागली. 2 घरी भिक्षा मागून नागाईसा फिरली. परत 2 वेळा विश्रांती घेऊन नागाईसा एका झाडाच्या बुंद्याशी थांबली. तिने उत्तरेकडे तोंड करून भिक्षा दृष्टीपूत केली आणि ती आता जेवली. माध्यान्हकाळ झाल्यावर तिने पूजावसर म्हटला, आरती केली आणि डोळे मिटून नामस्मरण करायला बसली. थोड्या वेळाने फार रात्र झाली. आता नागाईसा झोपली. मध्यरात्र उठून गेली. नागाईसाला जाग गेली. साधारण 3ची वेळ होती. नागाईसाने पडल्याच देवाला दंडवत करून नामस्मरण केले. तिला अचानक आवाज आला की, नागाई चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलो. खूप प्रतीक्षा झाली. आता पुनःसंबंधाची वेळ आली आहे. नागाईसाला वाटलं की स्वप्नच आहे. तिने स्वतःला चिमटा घेऊन पाहिला तर ते स्वप्न नव्हतं. तिने डोळे उघडून पाहिले तर तिला साक्षात श्री चक्रधर प्रभू दिसले. ती स्वामींना म्हणाली, प्रभू, इतक्या लवकर मला उठून दंडवतही करता येत नाही. साष्टांग दंडवत घालायला पाहिजे, परंतु तेही मला जमत नाही. पुष्पांनी आपली पूजा करावी, परंतु पुष्पसुद्धा माझ्या नाही. परंतु माझ्यापाशी पाणी आहे. मी त्या पाण्याने आपले श्रीचरण प्रक्षालन करते. सर्वज्ञ तिला म्हणाले, नागाई, आता त्याची काहीही गरज नाही. तू जे मला दिलं ते प्रपंचाहून कितीतरी श्रेष्ठ आहे आणि तू म्हणतेस की तुला उठून दंडवत करता येत नाही. एक वेळेस उठून तर पहा. नागाईसाने उठण्यासाठी जोर लावला तर काय आश्चर्य, नागाईसा हवेत उडाली. तिला लगेच लक्षात आलं की आता ती देहधारी नाही, केवळ जीवात्मा आहे. असे म्हणून ती स्वामींच्या श्रीचरणा लागली. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी आपल्या सर्वांना क्षमा मागते. आपण माझे भाषण कौतुकाने ऐकून घेतले, मला प्रोत्साहन दिले, याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. शेवटी मी एवढंच म्हणेल, पाषाण झालो तर फक्त छिन्नस्थळीचा होईल. पाषाण झालो तर फक्त छिन्नस्थळीचा होईल. माती झालो तर फक्त परमेश्वर पुराचीच माती होईल. भक्त झालो तर सर्वज्ञांचा होईल आणि पुन्हा मानवजन्म मिळाला तर फक्त महानुभावपंथी होईल आणि पुन्हा मानवजन्म मिळाला तर फक्त महानुभावपंथी होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडवत, प्रणाम. खूप सुंदर ताई.